नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीची. ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती. ठाकरेंना जनहितापेक्षा सुद्धा पद महत्त्वाचं होतं असंच वाटत असावं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. लोकसभेला 30 जागा लढाव्यात असा त्यांचा आग्रह होता असं सुद्धा फडणवीस म्हणाले. तर मुलाखतीतून फडणवीसांचं अजित पवार, राज ठाकरेंवर सुद्धा भाष्य केलेलं आहे. तर काय म्हटलंय त्यांनी? ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती. 1999च्या निवडणूक निकालानंतर ठाकरेंचं नाव सीएम पदासाठी पुढे येत नव्हतं. म्हणून ठाकरेंनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. ठाकरेंनी राणेंना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली. ठाकरेंना जनहितापेक्षा सुद्धा पद महत्त्वाचं वाटत असावं असं वाटतं. लोकसभेला 30 जागा लढाव्यात असा आमचा आग्रह होता असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत. लोकसभेला जास्त जागा लढण्याची शिंदे गटाची देखील इच्छा होती. आमच्या जागा वाढल्यात, आता आम्ही प्रत्येक उमेदवाराला मदत करतोय. अजितदादा मोदींच्या विकास कामाला पाठिंबा देण्याकरता आमदारांना घेऊन आमच्या सोबत आलेत. आरोपांमुळे अजितदादा आमच्या सोबत आले नाहीत, त्यांच्यावर दोष सिद्धही झालेले नाहीत. भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. त्या भूमिकेतून ती योग्यच होती. बारामतीच्या लढाईत दादांना कुटुंबानंच एकटं पाडलं, मात्र ते अभिमन्यूसारखे लढले. आमच्या लोकांना अजित पवारांच्या या लढ्याचं अप्रूप वाटतं. राज ठाकरेंना लोकसभेला जागा देऊ शकलो नाही कारण आम्ही तिघे पक्ष एकत्र होतो. आता केवळ 48 जागा आहेत, त्यामुळे मनसेबाबत आता विधानसभेत बघू.